नमस्कार मंडळी. आज मी 4-5 दिवसांनी आले ना. आज मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. एका राजाची. एक राजा होता, खूप शूर होता, चांगला होता, प्रेमळ होता, सगळं छान करायचा. पण त्याला ना जरा थोडा गर्व होता. कारण काय, आजूबाजूची सगळी गावं होती ती त्यांनी लढून जिंकून आणली होती. त्यामुळे त्याला असं वाटायचं माझ्यापेक्षा शूर आणि हुशार कोणीच नाही. त्यामुळे तो थोडा असं हे झाला होता, मी म्हणजे ग्रेट. तर असंच बरेच दिवस जातात. तर एक दिवशी एक मुनीवर त्यांच्या दरबारात जातात. दरबार भरला होता, मुनीवर जातात. राजा उठतो, कारण त्यांचं तेज एवढं अफाट होतं की राजाला ते बघून तो बघतच बसला. डोळे दिपले म्हणतो ना आपण, तसं झालं. तो त्यांना जातो तिकडे दरवाजापर्यंत, त्यांना हाताला धरतो आणि घेऊन येतो. मुनीवर बसा इकडे. खुर्चीवर त्यांच्या बाजूला बसवतो. बसा, काय हवं आहे तुम्हाला, काय सेवा करू मी तुमची? जा सेवकानं, जा पाणी बिणी आणा काहीतरी. तो म्हणाला, मी काही घेणार नाही आहे, काही खाणार नाही आणि पिणार पण नाही. तो म्हणाला, नाही नाही असं कसं मुनीवर, तुम्हाला काहीतरी घ्यायला पाहिजे. अरे राजा, कसं घेऊ मी नाही घेणार. तर नाही नाही नाही, मी तुम्हाला काहीतरी दिल्याशिवाय पाठवणार नाही. ओके, बरं, मग काय देशील तुम्हाला? हो, माझा एवढा मोठा कोशागार आहे ना, त्याच्या 1000 किलो सोनं आहे, सोनं नाणं आहे, हिरे चांदी माणिक मोती रत्न सगळं आहे, नुसते 1000 तऱ्हेचे आहेत. चला, आजपासून या क्षणापासून माझा अख्खा कोशागार तुमचा झाला. मुनीवर हसतात. अरे, हे घेऊन मी काय करू आणि घेऊन जाऊ कुठे? मी राहतो कुठे? जंगलात. एखाद्या झाडाखाली बसायचं, तिकडे काहीतरी एखादं फळ मिळालं तर खायचं, नाही तसंच उपाशी राहून जपमाळ उडायची. अशा मला हा एवढा कोशागार देऊन मी काय करणार? मग काय देऊ? हा माझा प्रासाद घ्या. प्रासाद म्हणजे राजवाडा घ्या, राजप्रसाद म्हणतात त्याला. हा तुम्हाला घ्या, मी तुम्हाला देतो. तर अरे बाबा, नाही 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 नाही, हे तर ह्या तुझ्या प्रजाजनांचं भल्यासाठी आहे. तू इथेच बसून सगळ्या मीटिंग घेतोस ना, इथेच बसून सगळे न्यायनिवाडे करतो, सगळ्यांना काय दान धर्म काय जे काय करायचं ह्या प्रासादात बसून करतोस ना. मला दिल्यानंतर तू कुठे जाणार? तर त्यामुळे मला तुझा हा प्रसाद नको, मला दुसऱ्याच्या वाटणीचं काहीही नको. बरं, मग माझं हे शरीर घ्या. अरे, हे शरीरावर तर तुझ्या बायकोचा आणि मुलांचा अधिकार आहे. ते शरीर आहे तोपर्यंत ते मानाने जगतायत, चांगलं खातायत पितायत, आणि अशा ह्या शरीराला माझ्याकडे घेऊन मी त्या शरीराचं काय करू? सांगू शकतायस? मग तो असा विचार आहे. मग सांगा ना गुरुजी, मुनीवर काय घेऊ मी, काय देऊ? ते म्हणतो, ओके, देशील, नक्की देशील? हो हो, नक्की देईन, फक्त तुम्ही बोला तोंडाने. तो म्हणतो, ठीक आहे, मग चल ये समोर उभा राहा असं माझ्या. तुझ्यातला तर हा मी, माझं, मला, आम्हाला, हे जे आम्ही आहोत आहे ना, ते सगळं मला दे. ते तुझ्याकडे काही ठेवू नकोस. त्यामुळे तुझ्या अंगामध्ये असं गर्व चढलं आहे. तू लोकांना काही म्हणजे देत असशील, चांगलं पण आहेच, नाही असं म्हणत नाही मी, पण ते तुझ्या डोक्यात असतं. आणि राजा हा सर्वस्वी निर्भीड असला पाहिजे, प्रामाणिक असला पाहिजे, प्रेमळ असला पाहिजे, निर्मळ असला पाहिजे. तू जर असं करणार असेल, मी माझं मला हे करणार असेल, तर ते लोकांना लाभणार नाही. लोक त्याचं किंमत नाही ठेवणार. एवढंच लक्षात ठेव. तर आता सांग, हे सगळं तू मला द्यायला तयार आहेस? राजा असं 2 मिनटं स्तब्ध राहिला आणि म्हणाला, मुनीवर, हे तुम्हाला हवं आहे का? चला, मी आत्तापासून या क्षणापासून हे सगळं मी देऊन टाकतो आहे तुम्हाला. मला काही नको, मला फक्त तुमचा आशीर्वाद द्या. मग मुनीवर त्याला आशीर्वाद, डोक्यावर हात ठेवतात, आशीर्वाद देतात आणि सांग, खूप 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 चांगला राज्यकारभार कर. तो आता करतोय त्याच्या 10 पटीने चांगला कर आणि खूप छान नाव कम म्हणजे त्याच्यात अभिमान नाही आहे बाळा, की लोकांनी असं म्हटलं पाहिजे की हा माणूस चांगला आहे, असं म्हणून लोकांनी तुझ्याकडे आलं पाहिजे. न्याय मागायला बाहेरच्या देशातनं, बाहेरच्या गावातनं लोक तुझ्याकडे यावेत, एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे.
कळलं? तर हे बघ मुलांनो, आपण पण असंच वागलं पाहिजे, आपण चांगलं वागलं पाहिजे. पण हे माझं आहे, हे हे आमचं आहे, हे मला दे, असं नाही करायचं. कारण हे माझं, मी, आम्ही ही सगळी चुकीचे शब्द आहेत. कळलं? कारण त्याच्यामुळे आपल्यावर लोक विश्वास नाही ठेवणार. एखादं खेळणं तुझ्या मित्राला आवडलं तर हे कोणाचं आहे? अरे घे ना, आपलं सगळ्यांचं आहे. बरोबर ना? असं म्हणायला शिका. ओके? हे माझंही नाही म्हणायचं, माझं नाही, आपलं सगळ्यांचं आहे असं म्हणा. ठीक आहे? बाय बाय.